वैष्णवी आणि शशांक हगवणेचा प्रेमविवाह झाला होता। तरीही तिच्या लग्नात तिच्या घरच्यांनी हगवणे कुटुंबियांना सोनं, चांदीच्या वस्तू, आलिशान गाडी अशा वस्तू दिल्या होत्या। पण लग्नाच्या दुसऱ्या दिवशी साध्या साध्या कारणावरून हगवणे कुटुंब वाद घालून वैष्णवी सोबत भांडण करायला लागले। वैष्णवीची आई स्वाती कसबटे यांनी माध्यमांना सांगितलंय वैष्णवीला सतत मारहाण केली जायची। 2 महिन्यापूर्वी तिच्या नंदेनं तिला खूप मारलं, ती तिच्या अंगावर सुद्धा थुंकली। त्यानंतर दोन्ही मायलेकी तिला गाडीत इथे घेऊन येत होत्या, तेव्हा गाडीतही तिला सारखं टॉर्चर केलं जात होतं। बालेवाडीपर्यंत आल्यानंतर माझ्या मुलीनं मी नदीत उडी मारेन अशी धमकी दिल्यानंतर त्या गप्प बसल्या आणि तिला इथं घेऊन आल्या। इथं आल्यावर मी तिच्या सासूचे, नंदेचे, नवऱ्याचे, मुलीचा संसार वाचवण्यासाठी पाय धरले होते, तरी त्यांना काहीच फरक पडला नाही। हगवणे कुटुंबियाकडून मानसिक आणि शारीरिक त्रास सहन न झाल्यानं गरोदर अवस्थेतच 27 नोव्हेंबर 2023 रोजी वैष्णवीनं या जाचाला कंटाळून रेड पॉइझन जेवणात घालून स्वतःचा जीव संपवण्याचा प्रयत्नही केला होता। पण मंडळी, आज एकीकडे मुलांच्या लग्नासाठी मुली भेटत नाही आणि दुसरीकडे हुंड्यासाठी मानसिक छळ करणारी नीच प्रवृत्तीचे लोक अजूनही आहेत। हे खूप वेदनादायी आहे। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तुम्ही हा व्हिडिओ या चॅनलवरती प्रथम बघत असाल तर आपल्या वेद.com या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।